हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील प्रॉब्लेम सेट 36 लर्न अँड सॉल्व करणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅप्टर नेम आहे डेसिमल फ्रॅक्शन. या अगोदर व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय, तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की फ्रॅक्शन म्हणजे असे नंबर की जे नंबर होल नंबर नसतात. म्हणजेच जसं इथे पहा 1/3, 1/2, 3/4, 4/3 हे होल नंबर आहेत का? नाहीत. म्हणून यांना आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन. ओके. तर आता पहा डेसिमल फ्रॅक्शन. अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called as decimal fraction. For example, 5/10, 68 divided by 100, 285 divided by 1000. इथे पहा 5/10 आहे. 10 डिनॉमिनेटरला काय आहे? 10 नंबर आहे. 68 डिवायडेड बाय 100 डिनॉमिनेटरला 100 आहे, जो की 10चा 10 टाइम मल्टिपल आहे. ओके. 285 डिवायडेड बाय 1000 हा 1000 हा 100चा 10 टाइम मल्टिपल आहे. ओके. दीज फ्रॅक्शन्स आर रिटन इन अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. हे फ्रॅक्शन कसे लिहितो आपण? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये आपण लिहित असतो. इथे एक टेबल ड्रॉ केलेला आहे, त्यामध्ये प्लेस दिलेले आहेत आणि खाली नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्सची प्लेस व्हॅल्यू काय असेल हे आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. आता इथे 4 नंबर आहे, जो की 1000 या प्लेसवरती आहे. तर या 4ची 1000 या प्लेसवरती प्लेस व्हॅल्यू किती असेल ते पाहूयात. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 ॲट 1000 प्लेस इज इक्वल टू 4 इंटू 1000 इज इक्वल टू 4000. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 ॲट 100 प्लेस 100 प्लेसवरती 4ची प्लेस व्हॅल्यू किती असेल? 4 इंटू 100 इज इक्वल टू 400. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 ॲट 10 प्लेस 10 प्लेसवरती 4ची प्लेस व्हॅल्यू किती असेल? 4 इंटू 1/10 इज इक्वल टू 40. युनिट प्लेसवरती 4ची प्लेस व्हॅल्यू किती असेल? 4 असेल. ओके. वी कॅन सी दॅट द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट डिक्रीजेस बाय दी 10 टाइम्स फॉर ईच प्लेस. वी मूव टुवर्ड दी राईट ऑफ दी नंबर. आपण पाहिलं की जसं आपण नंबरच्या राईट साईडला जाऊ तसं त्या डिजिटची त्या प्लेसवरची जी व्हॅल्यू आहे ती 10 टाइम्स काय होत चाललेली आहे? डिक्रीज होत चाललेली आहे. नेक्स्ट, व्हॉट विल हॅपन इफ वी मूव फर्दर राईट आफ्टर दी युनिट डिजिट. काय होईल जर आपण युनिट डिजिटच्या अजून राईट साईडला गेलो तर? इथे पहा युनिट डिजिटच्या राईट साईडला अजून एक प्लेस आपण ॲड केलेला आहे, जे आहे 10चं. तर याची प्लेस व्हॅल्यू किती असेल? सर्टनली दी प्लेस व्हॅल्यू विल बी 1/10 ऑफ दी प्लेस व्हॅल्यू ऑफ युनिट डिजिट. युनिट डिजिटच्या राईट साईडला त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 1/10. दी प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 ॲट 10 इज इक्वल टू 4 इंटू 10 इज इक्वल टू 4 इंटू 1/10. 4 हा नंबर आहे आणि त्याची 10वरची प्लेस व्हॅल्यू आहे 1/10. तर किती झाला हा? 4/10. 4/10 इज रिटन ॲज 0.4. 4.10 हा कसा लिहितो आपण? 0.4 अँड रीड ॲज 0.4 ऑर 4/10. दिस इज कॉल्ड ॲज डेसिमल नंबर. यालाच आपण काय म्हणतो? डेसिमल नंबर असे म्हणतो. डेसिमल नंबर इज अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर कुड बी 10, 100 अँड 1000 एक्सेट्रा. डेसिमल नंबर हा फ्रॅक्शनमध्ये असतो ज्याचा डिनॉमिनेटर हा 10, 100, 1000 इत्यादी असतो. इट हॅज 2 पार्ट, होल नंबर अँड डेसिमल. त्याचे 2 पार्ट असतात, जे की होल नंबर अँड डेसिमल. दी पॉईंट दॅट सेपरेटेड बोथ दी पार्ट इज कॉल्ड ॲज डेसिमल पॉईंट. 2 पार्टला सेपरेट करणारा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतात? डेसिमल पॉईंट असे. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर दी नंबर 4.5. आता हा 4.5 हा नंबर आहे. याच्यामध्ये 5 हा काय आहे? डेसिमल पार्ट आहे. पॉईंट हा डेसिमल पॉईंट आहे आणि
4 हा काय आहे, होल नंबर आहे. डेसिमल फॉर्मचे 2 पार्ट पडतात, जो की होल नंबर अँड डेसिमल, आणि या दोघांना सेपरेट करणारा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो डेसिमल पॉईंट. प्रॉब्लेम सेट 36. क्वेश्चन नंबर फर्स्ट. राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन इन अ डेसिमल फॉर्म अँड रीड देम लाऊडली. क्वेश्चन फर्स्ट काय आहे, आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं आहे, त्याचा आपल्याला डेसिमल फॉर्म लिहायचा आहे आणि तो रीड करायचा आहे. यातील फर्स्ट पाहूया, 3 9/10. आता हा कसला आहे, मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. का मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, याच्यामध्ये होल नंबर पण आहे आणि फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन पण आहे, म्हणून हा कसला झाला, मिक्स्ड फ्रॅक्शन. आता हा डेसिमल फ्रॅक्शन का आहे, तर याच्या डिनॉमिनेटरला 10 हा नंबर आहे, सो इट इज अ डेसिमल फ्रॅक्शन. तर आता आपल्याला याचा डेसिमल फॉर्म लिहायचा, तर त्या अगोदर जो न्यूमरेटरला नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. सो 9 आपण ॲज इट इज लिहिला. आता डिनॉमिनेटरला काय आहे, 10 आहे. 10मध्ये 1 नंतर किती झिरो आहेत, 1 झिरो आहे, म्हणून काय करायचं आहे आपल्याला, 1 नंतर 1 झिरो आहे, म्हणून एका डिजिटनंतर आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे. आता इथे जर 1 नंतर 2 झिरो असले असते तर आपण 2 डिजिट सोडून पॉईंट दिला असता. 1 नंतर 3 झिरो असले असते तर आपण 3 डिजिट सोडून पॉईंट दिला असता. ओके, समजलं का. तर इथे आपल्याला 1 नंतर 1 झिरो आहे, म्हणून आपण एक नंबर सोडून पॉईंट दिला, डेसिमल पॉईंट दिला. आता लास्टला आपल्याला हा होल नंबर ॲज इट इज लिहायचा आहे. ओके, सो आपला आन्सर किती आलं, 3.9. हा आपला झाला डेसिमल फॉर्म. ओके, आता नेक्स्ट सेकंड नंबरला आहे 1 4/10. आता याच्यामध्ये 1 हा काय झाला, होल नंबर झाला. 4/10 हा काय झाला, डेसिमल फ्रॅक्शन झाला. डेसिमल फ्रॅक्शन का झाला, तर याच्या डिनॉमिनेटरला काय आहे, 10 हा नंबर आहे, म्हणून हा काय झाला, डेसिमल फ्रॅक्शन झाला. तर आता हा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा. तर कसा लिहिणार, तर फर्स्टली जो न्यूमरेटरला नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा. आता डिनॉमिनेटरला 10 आहे, 1 नंतर किती झिरो आहेत, 1 झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आणि होल नंबर ॲज इट इज लिहायचा. ओके, सो किती आलं याचा डेसिमल फॉर्म, 1.4. ओके, आता थर्ड नंबरला 5 3/10. हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. आता याचा डेसिमल फॉर्म कसा लिहिणार, फर्स्टली न्यूमरेटरला किती नंबर आहे, 3, डिनॉमिनेटरला 10 आहे, 1 नंतर 1 झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपण इथे पॉईंट दिला आणि होल नंबर ॲज इट इज लिहायचा. सो किती आन्सर आलं, 5.3. काय म्हणणार आपण इथे, 5.3. नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन आहे 8/10. आता इथे होल नंबर आहे का, नाही, फक्त काय आहे, डेसिमल फ्रॅक्शन आहे. सो आता याच्यामध्ये न्यूमरेटरला किती आहे, 8 आहे, सो 8 लिहिला. डिनॉमिनेटरला 10 आहे, 1 नंतर किती झिरो आहे, 1 झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपल्याला इथे पॉईंट द्यायचा. आणि आता इथे होल नंबर नाही, म्हणून आपण इथे 0 लिहिणार आहोत. होल नंबर असेल तर तो नंबर लिहायचा, नसेल तर काय द्यायचा, 0 द्यायचा. ओके, आता इथं 7/10. ओके, हा पण काय झाला, डेसिमल फ्रॅक्शन झाला. याच्यामध्ये होल नंबर इथे आहे का, नाही. आता तर आपण इथे कसा लिहिणार याचा डेसिमल फॉर्म, तर न्यूमरेटरला काय आहे, 7 नंबर आहे, सो 7 ॲज इट इज लिहिला. डिनॉमिनेटरला किती आहे, 10 आहे, 1 नंतर 1 झिरो आहे, सो 1 डिजिट सोडून इथे आपण पॉईंट द्यायचा. आणि इथे होल नंबर आहे का, नाही, म्हणून आपण 0 लिहिणार आहोत. सो 0.7 हा झाला त्याचा डेसिमल फॉर्म. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 36 सिम्पली वेने सॉल्व केलेला आहे. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड.